बंधू भगिनी ग्रामस्थ सर्वांनाच माझा नमस्कार. मला थोडं सारखा झाले ना फोटो आता तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. आता एक उल्लेख तुम्ही काय केला, दादांसारखा आवाज काढा. आहेत ना पार दादांसारखे आवाज दादांनी बोललं तर सगळे लाईनीवरती येतात अधिकारी. त्यातल्या त्यात तुम्ही बोलला दादांच्या पावलावरती पाऊल ठेवून काम करा. मी एका भाषणात सांगितलं 2014 मध्ये जेव्हा पारदादा नव्हते, रोहित दादा कोणीच नव्हतं आमच्या पिढीतलं, तेव्हापासून मी प्रचार करत आलोय. तेव्हापासून मी दादांच्या पावलावर हळूहळू ठेवत आलोय. खरंच मला वाटलं होतं की दादा असले असते आणि दादांनी जर काही वर्षानंतर मला असं बघितलं असतं की त्यांना किती आनंद झाला असता. पण जिथं पण दादा आहेत आपण सर्व कुटुंब म्हणून एकत्र आहेत, तेवढाच त्यातला तो आनंद आहे आणि त्याच्यासाठी मला कुठेतरी बरं वाटतं. खरंच वहिनींचं पण योगदान बारामतीमध्ये खूप आहे. गावागावी फिरताना सर्वांचेच जसे दादांचे आठवणी आहेत, वहिनींचे पण काय आठवणी आहेत. पण 28 तारखेला आपल्या सर्वांना जे दुःख झाले ते दुःख सहजासहज काय मनातनं जाणार नाही. दादांची आठवणी, दादांचं प्रेम, दादांची आवाज सारखंच मनाला असतं. तर गावागावात फिरताना जेव्हा मी घरी जातो, जेव्हा विधानसभेत आणि लोकसभेत मी प्रचार केला आपण सर्वांनी, तर घरी गेल्यानंतर दादांचा फोन येईल, काय रे जय, झालं का सगळं व्यवस्थित, कुठे काय प्रॉब्लेम झालं का, कुठे काय अडचण आली का, काय असेल तर सांग. तर ते आवाज अजूनही माझ्या मनात आहे. त्याच्यामुळे अजूनही जेव्हा मी घरी जातो मी तेच दादांचे विचार करतो आणि मग मनात विचार करून माझ्या पीएला सांगतो, सुहासला सांगतो की काही झालं, रात्री उशिरी झाला तरी सगळे जे पत्र प्रस्ताव सगळं दिलेलं त्या लोकांना फोन लावायचे, तिथं त्यांना सांगायचं की असं असं झालंय. का तुम्ही बोलता की दादांच्या पावलावर पाव, दादांनी पण सुरुवात कधी केली. आताच आम्ही गाडीत चर्चा करत होतो की दादांचे पण वडील म्हणजे आमचे आजोबा साहेब, ते पण दादा छोट्या असताना त्यांना सोडून गेले. तेव्हा तर किती अवघड होतं. तेव्हा तर फोन पण नव्हते, रस्ते पण नीट नव्हते, लोक पण एवढे जमलेले नव्हते, नाही तर दादांना एवढे ओळखत नव्हते. आज दादा आपल्याला सोडून गेलेत, पण एवढं मोठं कुटुंब सोडून गेले, एवढे मोठे विचार आपल्याला सोडून गेले. आज कुठेही गेलं तर बरं वाटतं, कारण सगळ्यांच्याच मनात दादांची चांगली आठवण, आशा, विकासाच्या कामाची पद्धत सगळं चांगलंच मनात. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की दादा आपल्याला सोडून गेल्यानंतर पुण्यात सगळीकडेच पोस्टर लावलेले दादांचे. तर पुण्यात एका युवकनी व्हिडिओ घेत होता, तो रिक्षामध्ये बसून, आणि रिक्षामध्ये बसून व्हिडिओ घेत त्यांनी रिक्षा ड्रायव्हरला विचारलं, काय रे बाबा तुला काय वाटतं, तुझ्या मनात काय आहे. तर तो हिंदीत बोलला की बहुत बुरा लग रहा है भाई. मग आपला युवक त्याला बोलला, अरे तू तर इथलं नाहीये, तुला काय वाईट वाटलं. तो बोला, नहीं मैं बिहार का हूँ, मैं जब महाराष्ट्र में आया, मैं पहले मुंबई में गया था रिक्शा चलाने के लिए, लेकिन उधर कुछ लोगों ने मुझे मार पीटा और बोला तो इधर काम नहीं कर सकता. उसके बाद मैं पूना में पहुंच गया. जब मैं पूना में पहुंच गया, मराठी रिक्शा यूनियन के लोगों ने मुझे स्वीकारा, और मैंने उनको पूछा कि ऐसा कैसा. तर मग आपले पुण्यातले युनियन वाले रिक्षावाल्यांनी त्याला सांगितलं की अरे बाबा, ही दादांचं पूल आहे, दादा कधीच जातीपातीचं राजकारण नव्हते करत, आपण एकत्र काम करू. आज तुम्हाला माहिती आहे सगळ्याच मोठ्या पक्षातल्या नेत्यांनी दादांना साथ दिली, सगळेच बोलले की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. पण काय उमेदवारांमुळे तसं झालं. पण काँग्रेसने त्यांचा फॉर्म माघार घेतला. भाजपच्या आपल्या मित्रपक्षातले ज्येष्ठ नेते येत आहेत, चंद्रकांत दादा आले, रवींद्र चव्हाणजी आले, सगळेच प्रचार करत आहेत. आणि कुठेतरी सगळ्यांच्या मनात एक आशा आहे की आदरणीय दादांनी अनेक वर्ष एवढं काम केलं सर्वच महाराष्ट्रासाठी, बारामतीकरांसाठी. तर एक दिवस सर्वांनी एकत्र येऊन दादांसाठी व वहिनींसाठी तिथं मदत करायला पाहिजे. तुम्ही तर बोलला की आपल्या इथं एक पण मतदान दुसरीकडे जाणार नाही, ते तर बरोबर आहे.
पण खरं मला तुम्हाला सर्वांना भेटायचं होतं, कारण तुम्हाला माहिती आहे वेळ कधी थांबत नाही. मी गावागावी फिरताना लोक बोलतात की दादा आम्हाला तुम्हाला काय कामाबद्दल बोलायचं नाही, पण काय मनात, काय लोकांच्या मनात थोडं खंत असतं. नाही दादा पाण्याचा थोडा प्रॉब्लेम, नाही दादा लोड शेडिंगचं थोडी अडचण आहे, तेवढं तुम्ही वहिनीला जाऊन सांगा. आता तुम्ही विचार करा, वहिनींनी एवढं मोठं दुःख बाजूला ठेवून हा निर्णय का घेतला? दादांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलं. दादांचे विचार चालायला पाहिजे, भविष्यात पण चालायला पाहिजे म्हणून घेतला. बारामतीकरांना कुठे काय कमी पाना नाही वाटायला पाहिजे म्हणून घेतलं. ही निवडणूक आपल्याला अत्यंत महत्वाची काय, कारण जसं आपण सर्वांनी अनेक वर्ष दादांना एवढं प्रेम दिलं, आज आपल्याला वेळ आहे की वहिनींना दाखवायला की आपण सर्व त्यांच्यावरती पण प्रेम करतो. ह्याच्याने काय होईल, जेव्हा त्यांना ते मतदिक्या दिसतील त्यांना पण कुठेतरी मनात वाटेल की जसं दादांवरती प्रेम होतं तसंच बारामतीकरांचं त्यांच्यावरती प्रेम आहे. त्याच्याने ते अजून चांगल्या पद्धतीने पुढे काम करू शकतील. येणाऱ्या 23 तारखेला मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. आपले गावातले लोक तर सगळे मतदान करणारच आहेत, पण आपले काय गावकरी बाहेर असतील, कोणाला तरी फोन लावून बोलवायला लागेल, कारण आता कसे सगळे नवीन पिढीचे लोक पुण्यात नाही तर दुसरीकडे तसे कामाला जातात. तर त्यांना विनंती करून 23 तारखेला येऊन दादांना व वहिनींना विक्रमी मतचित्त्यांनी निवडून आणावं. आपण सर्व इथं आला, माझे 2 शब्द ऐकले, मी आपल्या सर्वांचा मनापासून खूप खूप आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.